हे जग खरं तर अनेकदा माफ करत नाही, खूप कठोर आहे. पण योग्य मानसिकता असेल ना, तर आपण फक्त टिकून राहत नाही, तर त्यावर मातही करू शकतो. हे एक कठोर सत्य आहे, पण तितकंच महत्वाचं. आणि आपली सगळी चर्चा इथूनच सुरू होते. आयुष्यात खरंच काही सहज मिळत नाही, नाही का? पण कदाचित हीच गोष्ट आपल्याला अधिक मजबूत आणि हुशार बनायला भाग पाडते. तर मग मागे टाकणे म्हणजे नक्की काय? बघा, याचा अर्थ कोणाला फसवणं किंवा लबाडी करणं अजिबात नाहीये. खरा अर्थ आहे स्वतःवर प्रभुत्व मिळवणं, आपले विचार आणि कृती अशा उंचीवर घेऊन जाणं जिथे बाहेरची कोणतीही परिस्थिती आपल्याला नियंत्रित करू शकणार नाही. चला तर मग आज आपण असे 5 मुख्य नियम पाहणार आहोत. यात आपल्या आतल्या जगावर प्रभुत्व मिळवण्यापासून ते अनपेक्षित राहण्याचे काय फायदे आहेत, या प्रत्येक पैलूवर नजर टाकूया. आपला पहिला नियम हाच तर सगळ्यात महत्वाचा पाया आहे. बाकी सगळ्या नियमांची इमारत ह्याच पायावर उभी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत आपल्या भावनांवर आपलं नियंत्रण येत नाही, तोपर्यंत बाहेरच्या जगावर नियंत्रण मिळवणं जवळजवळ अशक्य आहे. इथे खूप महत्वाचा फरक आहे. जेव्हा कोणी भावनेच्या आहारी जाऊन लगेच प्रतिक्रिया देतं, तेव्हा ते कळत न कळत इतरांच्या हातातली कठपुतळी बनतं. पण जेव्हा कोणी विचारपूर्वक शिस्तीने प्रतिसाद देतं, तेव्हा ते खेळाडू बनतं, जो स्वतः खेळाचे नियम ठरवतो. विचार करा, सिंह प्रत्येक छोट्या मोठ्या आवाजाकडे लक्ष देतो का? नाही. त्याचप्रमाणे क्षुल्लक गोष्टींवर आपली ऊर्जा वाया घालवण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा शांत राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं जास्त महत्वाचं आहे. प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची खरंच गरज नसते. भावनिक शिस्त हीच खऱ्या सामर्थ्याची ओळख आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, शांतता हे एक शस्त्र आहे आणि भावनेला आग नाही तर इंधन बनवणं ही एक कला आहे. कारण विचार करा, जर कोणी येऊन आपली बटणं दाबू शकत असेल तर ते आपलं आयुष्यच नियंत्रित करत आहेत, नाही का? खरं प्रभुत्व हे आत्मनियंत्रणातच असतं. बरं, एकदा भावनांवर नियंत्रण आलं की आपण वळूयात दुसऱ्या नियमाकडे. हा नियम ज्ञान मिळवणं आणि कमी बोलणं यांच्यातल्या नात्याबद्दल आहे. आणि ही एक जबरदस्त रणनीती आहे. कधी विचार केलाय का की या गोंगाटाच्या जगात जिथे प्रत्येकजण बोलायलाच उत्सुक आहे, तिथे खरी शक्ती, खरी ताकद नेमकी कुठे दडलेली आहे? उत्तर सोपं आहे. अधिक जाणून घेण्यात आणि कमीत कमी बोलण्यात. कारण जेव्हा आपण कमी बोलतो तेव्हा आपल्या प्रत्येक शब्दाला एक वेगळं वजन प्राप्त होतं. शांततेची रणनीती वाटते तितकी सोपी नाही, ती खूप खोल आहे. बघा, सर्वात हुशार लोक नेहमी ऐकण्याच्या भूमिकेत असतात, बोलण्याच्या नाही. आणि एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, ध्येय जाहीर करत बसू नका, थेट परिणाम दाखवा. कारण जेव्हा आपल्या शांततेमागे ज्ञानाची ताकद उभी असते, तेव्हा ती शांतता समोरच्याला घाबरवते. आता येतो तिसरा नियम. हा नियम आपल्याला आतल्या जगातून बाहेरच्या जगात कृती कशी करायची हे शिकवतो. म्हणजे निर्णायक आणि हेतुपुरस्सर पावलं उचलण्यावर भर देतो. इथे 2 प्रकारचे लोक दिसतात. एकीकडे जे परवानगीची वाट पाहतात, नेहमी दुसऱ्यांच्या मान्यतेवर अवलंबून असतात. आणि दुसरीकडे जे अचूकतेने वागतात, जे स्वतःच्या संधी स्वतः निर्माण करतात. ते हिरव्या सिग्नलची वाट नाही बघत, ते स्वतःचा मार्ग स्वतःच उजळून टाकतात. हे एक साधं सत्य आहे. ज्याच्या मनात स्पष्टता आहे की कुठे जायचंय आणि ज्याची पावलं त्या दिशेने निश्चितपणे पडत आहेत, त्याच्यासाठी जग आपोआप मार्ग मोकळा करतं, अडथळे बाजूला होतात. पण एक गैरसमज नको. अचूकता म्हणजे आवेग नाही किंवा अविचारीपणे काहीतरी करणं नाही. ती येते पूर्ण तयारीतून, स्पष्ट विचारातून आणि ठाम आत्मविश्वासातून. ही भावनेच्या भरात घेतलेली उडी नसते, तर पूर्ण विचार करून उचललेलं एक दमदार पाऊल असतं. पण कितीही अचूक पावलं उचलली तरी कधी ना कधी माणूस अडखळतोच. मग अशा वेळी काय? इथे येतो आपला चौथा नियम. हा नियम आपल्याला लवचिकतेबद्दल शिकवतो. म्हणजे अपयशाला शेवट न मानता त्याला एका नव्या, अधिक चांगल्या रणनीतीची सुरुवात कसं बनवायचं हे शिकवतो. आयुष्यात येणारी प्रत्येक वेदना किंवा अडचण ही शिक्षा नसते. उलट ती भविष्यातल्या यशासाठीची एक तयारी असते. प्रत्येक जखम काहीतरी नवीन शिकवून जाते. ही एक प्रकारची किमयागाराची प्रक्रिया आहे, कोणत्याही नकारात्मक अनुभवाला सकारात्मक बनवण्याची. पहिली पायरी, अपयशाचा अनुभव घ्या. दुसरी, त्यातून नेमका धडा काय मिळाला तो शोधा. तिसरी, एक नवीन सुधारित रणनीती तयार करा. आणि चौथी, अधिक स्पष्टतेने पुन्हा कामाला लागा. हीच तर खरी किमया आहे. कधीकधी असं वाटतं की आपण मागे खेचले जात आहोत. पण लक्षात घ्या, हे का मोठ्या झेपेची तयारी असू शकते. अपयश आपल्याला थांबवण्यासाठी नाही, तर अधिक वेगाने पुढे जाण्यासाठी तयार करतं. धनुष्य जितकं मागे खेचलं जातं ना, बाण तितकाच लांब आणि वेगाने पुढे जातो. आणि आता आपण वळूया अंतिम नियमाकडे.
कदाचित हा सर्वात रहस्यमय नियम आहे. हा नियम आहे अनपेक्षित राहण्याच्या धोरणात्मक शक्तीबद्दल. इतरांना आपल्या पुढच्या पावलाचा जराही अंदाज येऊ न देणं ही एक प्रचंड मोठी ताकद आहे. हे बघा, ज्यांच्या वागण्याचा अंदाज लावता येतो ते एक सोपं लक्ष ठरतात. याउलट जे अनपेक्षित असतात ते एक अशी शक्ती बनतात जिला कोणीही सहज ट्रॅक करू शकत नाही, आणि अशा शक्तीला हरवणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. पण पुन्हा एकदा, अनपेक्षित राहणं म्हणजे लहरीपणे किंवा अव्यवस्थित वागणं नाही. ते एक विचारपूर्वक आखलेलं धोरण आहे. तो गोंधळ नाही, तर ते नियंत्रण आहे. जिथे लोक भावनिक प्रतिक्रियेची अपेक्षा करतात तिथे शिस्तीने प्रतिसाद द्या. आपली प्रगती इतरांसाठी एक आश्चर्य असू द्या. आणि पाण्यासारखा बना, प्रवाही, शक्तिशाली, पण तरीही अस्पर्श. तर शेवटी हे पाचही नियम एकत्र येऊन आपल्याला एकच गोष्ट सांगतात. खरं प्रभुत्व हे गोंगाट करण्यात किंवा दिखावा करण्यात नसतं. ते असतं स्वतःच्या आयुष्याचे शिल्पकार बनण्याच्या स्पष्टतेमध्ये, आपल्या आयुष्याची सूत्र आपल्या हातात घेऊन शांतपणे आपलं जीवन घडवण्यात. कारण सर्वात मोठी लढाई ही बाहेर नाही, तर आपल्या मनातच लढली जाते. प्रत्येकाच्या मनात ही लढाई सुरू असते, भावना, विचार आणि निर्णयांची. मग प्रश्न हा उरतो की आपल्या मनातली लढाई जिंकतंय कोण? आपण स्वतः की आपल्या भावना? यावर नक्की विचार व्हायला हवा.